नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. एलॉन मस्क यांनी एक्स अर्थातच पूर्वीच्या ट्विटरवर एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून पोस्ट हटवण्याचे, अकाउंट्सवर निर्बंध आणण्याचे किंवा सामुग्री ब्लॉक करण्याचे जे आदेश येतात ते अधिक पारदर्शकपणे सार्वजनिक करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हा निर्णय फक्त एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित नाही आहे, तर तो एक मोठा प्रश्न उपस्थित करतो. आज सरकारला सोशल मीडियाची एवढी भीती का वाटते आहे, आणि त्याहूनही मोठा प्रश्न, ज्या सोशल मीडियाच्या मदतीनं गेली अनेक वर्ष राजकीय पक्षांनी स्वतःचा संदेश जनतेपर्यंत पोचवला, त्या सोशल मीडियाकडे आज संशयानं का पाहिलं जात आहे. चला या संपूर्ण विषयाकडे आपण सविस्तर पाहूया. सोशल मीडियाचा उदय आणि राजकारण. एक काळ असा होता की जनतेपर्यंत पोचण्याचे प्रमुख माध्यम वर्तमानपत्र, टी व्ही चॅनल आणि रेडिओ. जनतेला जे दाखवलं जाईल तेच लोक पाहायचे. पण इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर ते चित्र पूर्ण बदललं. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि नंतर अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म आले. पहिल्यांदाच सामान्य नागरिकालाही स्वतःचं मत लाखो लोकांपर्यंत पोचवण्याची ताकद मिळाली. राजकीय पक्षांनी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. नव्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी साधन बनलं. मग आजची परिस्थिती का बदलली? सोशल मीडियाचं एक वैशिष्ट्य आहे, तो पूर्णपणे नियंत्रित करणं कठीण असतं. कोणतीही व्यक्ती एखादा व्हिडिओ अपलोड करू शकतं. कोणताही नागरिक प्रश्न विचारू शकतो. कोणतीही घटना काही मिनिटात देशभर पोचवू पण शकतो. या कारणांमुळं सोशल मीडिया हा सत्ताधाऱ्यांसाठी जितका उपयुक्त आहे तितकाच तो अस्वस्थ करणारा देखील ठरू शकतो. कारण इथे फक्त सरकारची बाजू मांडली जात नाही, इथे प्रश्न विचारले जातात, टीकाही केली जाते आणि पर्यायी मतांना जागाही मिळते. प्रसारमाध्यमांवर विश्वास कमी का झाला? अनेक नागरिकांचा असा आरोप आहे की गेल्या काही वर्षात मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी सत्ताधाऱ्यांना कठोर प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी केलं. सरकारच्या निर्णयाचे विश्लेषण करण्याऐवजी अनेक माध्यमं केवळ सरकारी दावे आणि कार्यक्रम यांनाच प्राधान्य देत असल्याची टीका केली जाते. हे मत सर्वांनाच मान्य असेल असं नाही, पण समाजातील मोठा वर्ग असा अनुभव व्यक्त करतो की विरोधी पक्षाची भूमिका, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि सरकारविरोधी मुद्दे यांना तुलनेने कमी स्थान मिळतं. जेव्हा लोकांना वाटू लागलं की त्यांचे मुख्य प्रश्न प्रवाहातील माध्यमांमध्ये पुरेशा प्रमाणात दिसत नाहीत, तेव्हा ते पर्यायी माध्यमांचा शोध घेतात, आणि हा पर्याय म्हणजे सोशल मीडिया. लोक सोशल मीडियावर का विश्वास ठेवतात? सोशल मीडिया नेहमी सत्य सांगतो असं नाही. तिथे अफवा पण असतात, खोटी माहिती पण असते, पण त्याचबरोबर तिथं विविध मतांना जागा असते. लोकांना अनेक बाजू ऐकायला मिळतात. एका घटनेबाबत सरकारी भूमिका, विरोधकांची भूमिका, पत्रकारांची भूमिका आणि सामान्य नागरिकांची भूमिका, सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येतं. म्हणून
अनेक लोकांना वाटतं की अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असावा. त्यांना कोणती माहिती पाहायची, कोणती नाकारायची हे त्यांनी ठरवावं. सरकार आणि सेन्सॉरशिपचा जो प्रश्न आहे, कोणतंही सरकार असं म्हणेल की काही सामुग्री हटवणे आवश्यक आहे किंवा ते असतं. द्वेषपूर्ण भाषण, हिंसाचाराला चितावणी, दहशतवादी प्रचार, खोट्या अफवा, राष्ट्रीय सुरक्षेला धोका या बाबींवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पण वाद निर्माण होतो जेव्हा नागरिकांना हे समजत नाही की ही कोणती पोस्ट का हटवली गेली, कोणत्या कारणासाठी कारवाई झाली, आदेश कोणी दिला आणि त्यामागचा कायदेशीर आधार काय होता. यामुळं पारदर्शकता राहत नाही आणि त्यांची मागणी वाढते. एलॉन मस्क यांच्या निर्णयाचं एक महत्त्व आहे. जर सरकारकडून एखादी पोस्ट हटवण्याचा आदेश आला आणि तो आदेश सार्वजनिक झाला तर नागरिकांना संपूर्ण चित्र दिसेल. ते स्वतः ठरवू शकतील की ही कारवाई योग्य होती की नाही. लोकशाहीमध्ये पारदर्शकता ही सरकारविरोधी गोष्ट असते, उलट ती लोकशाही मजबूत करणारी गोष्ट असते. कारण पारदर्शकतेमुळे सरकार, नागरिक आणि संस्थांमध्ये विश्वास निर्माण होतो. लोकांच्या मनातील आता जी वाढती नाराजी आहे, आज भारतात अनेक ठिकाणी मुख्य प्रवाहातील माध्यमांशी नाराजी व्यक्त केली जाते. सोशल मीडियावर वारंवार असं मत दिसतं की अनेक चॅनल्स, अनेक माध्यमगृह सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांचे समर्थन करण्यात अधिक रस दाखवतात. हे मत योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, जर लोकांचा मोठा वर्ग माध्यमावर विश्वास ठेवत नसेल तर ती लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. कारण माध्यमांचं काम कोणत्याही सरकारचे प्रवक्ते बनणे नसतं. माध्यमाचं काम असतं प्रश्न विचारणं, तथ्य पडताळणं आणि जनतेच्या वतीने सत्तेला जाब विचारणं. सत्य कुठं शोधायचं? आजचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे. जर लोकांना प्रसारमाध्यमावर विश्वास वाटत नसेल आणि सोशल मीडियावर खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरत असेल तर सामान्य नागरिकाने सत्य कुठं शोधायचं? याचं उत्तर एकच आहे, एकाच स्रोतावर अवलंबून राहू नका. वेगवेगळे स्रोत वाचा, वेगवेगळे मते ऐका, त्याची पडताळणी करा आणि स्वतःचा निष्कर्ष काढा. लोकशाहीमध्ये सजग नागरिक हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. मित्रांनो, एलॉन मस्क यांचा निर्णय हा केवळ तांत्रिक बदल नाही, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी पारदर्शकता आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित मोठी चर्चा सुरू करणारा निर्णय आहे. सरकारना सोशल मीडियाची भीती वाटते का, की सरकारला चुकीची माहिती आणि नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या चर्चांची चिंता आहे? याचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं देईल, पण एक गोष्ट निश्चित आहे, लोकशाहीमध्ये कोणतीही माहिती गुप्तपणे हटवली गेली तर प्रश्न निर्माण होतात आणि जेव्हा निर्णय खुलेपणाने घेतले जातात तेव्हा विश्वास वाढतो. म्हणूनच अनेक जण म्हणतात की पोस्ट हटवण्याचे आदेश असोत किंवा निर्बंध लावण्याचे असोत, ते जनतेसमोर पारदर्शकपणे मांडले गेले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, सरकारकडून सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे आदेश सार्वजनिक केले असावेत का काही निर्णय गुप्त ठेवणं आवश्यक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सातारा स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.